Good morning, all of you. Good morning, sir. Today I will start 9th standard poem, Life. This poem written by Charlotte Bronte. So, first of all, listen carefully. Then I will ask two questions. Then I want that question answers. So, first of all, life. याचं मी मराठीमध्ये पण एक्सप्लेनेशन देणार आहे प्रत्येकाला. ही कविता समजून सांगितल्यावर मी काही विद्यार्थ्यांना प्रश्न विचारेल, त्याचे उत्तर देखील तुम्हाला आले पाहिजे. सो स्टार्ट. लाईफ बिलीव इज नॉट अ ड्रीम. लाईफ बिलीव इज नॉट अ ड्रीम. सो डार्क ॲज सेजेस से. तर या ठिकाणी ब्रॉन्टे कवी हे काय सांगतात की जे आपली लाईफ आहे, आपलं जीवनमान, या ठिकाणी जी लाईफ आहे, आपलं जीवनमान आहे, हे जीवनमान जगत असतावे हे काही एक स्वप्न नाही. आणि सो डार्क म्हणजे अंधारमय जीवन नाही आपलं. हे काही स्वप्न नाही, हे आपलं एक जीवन आहे. आणि हे जीवन जगत असतावेच आपल्यावर विश्वास असला पाहिजे. म्हणजे या कवितेमध्ये काय सांगायचं आहे की आपल्या आयुष्यात वेगवेगळे संकट येतात आणि त्या संकटावर मात करून आपण जीवन जगलं पाहिजे. या कवितेमध्ये हे सांगायचं आहे. लाईफ बिलीव इज नॉट अ ड्रीम. सो डार्क ॲज सेजेस से. जे काही संत लोक आहेत, साधू संत लोक, सेजेस साधू संत लोक आहेत, हे सांगतात, हे काय सांगतात की हे आपलं जीवन अंधारमय नाही. आपल्याला असं वाटते एखादं संकट आपल्यावर आलं तर किती मोठा अंधारमय जीवन झालं आपलं. तर हे लाईफ जीवन जगत असताना आपल्यावर विश्वास असला पाहिजे. हे काही स्वप्न नाही. ऑफ अ लिटल मॉर्निंग रेन फोरटेल्स अ प्लेजंट डे. ऑफ अ लिटल मॉर्निंग रेन फोरटेल्स अ प्लेजंट डे. ज्यावेळेस सकाळी पाऊस पडतो, काही लोकांना पाऊस सकाळी पडलेला आवडत नाही. ज्यावेळेस सकाळी पाऊस पडतो, दिवसाची सुरुवात होत असता वेळेस काही शाळेला जाणारे असतात, काही ऑफिसला जाणारे असतात, तर त्यावेळेस त्यांना वाटते कशाला पाऊस पडतो. तर हा पाऊस चांगला असतो, याला तुम्ही निगेटिव्ह पाहायचं नाही. ते पुढे सांगलेलं आहे. समटाइम्स देअर आर क्लाउड्स ऑफ ब्लूम. समटाइम्स देअर आर क्लाउड्स ऑफ ब्लूम बट दीज आर ट्रान्झिएंट ऑल. एखाद्या वेळेस क्लाउड्स आर ब्लूम म्हणजे हे ढग जेव्हा पसरतात, एकदम अंधारमय दिसते आपल्याला. दिवसा एखाद्या वेळेस ढग, पाण्याचे ढग जेव्हा येतात तेव्हा अंधारमय झाल्यासारखं वाटते. तर त्यावेळेस या ठिकाणी अंधारमय जरी झालं तरी ते जास्त कालावधीसाठी नसतात. ट्रान्झिएंट म्हणजे क्षणभंगूर, म्हणजे टेम्पररी. ट्रान्झिएंट म्हणजे टेम्पररी म्हणजे काही कालावधीसाठी असते. ह्या जे ढग, जे आपण दुःख मानतोय, ज्यावेळेस ढग आल्यावर एकदम काळवंटल्यासारखं होते त्या ठिकाणी. तर समटाइम्स दीज आर क्लाउड्स ऑफ ब्लूम बट दीज आर ट्रान्झिएंट ऑल. हे सगळं क्षणभंगूर, कमी वेळेसाठी टेम्पररी असते. इफ द शॉवर विल मेक द रोजेस ब्लूम ओ व्हाय लॅमेंट इट फॉल. तर अशा पद्धतीने ज्यावेळेस ढग पसरल्यानंतर आपल्याला वाटते एकदम अंधारमय झाल्यासारखं वाटते. तर त्यावेळेस ते अंधारमय असलेलं काही कालावधीसाठी असते, क्षणभंगूर असते, ट्रान्झिएंट असते, टेम्पररी असते. ऑल. इफ द शॉवर्स विल मेक द रोजेस ब्लूम ओ व्हाय लॅमेंट इट्स फॉल. तर जो काही पाऊस पडतो, पाऊस पडल्याच्या नंतर सर्व वनस्पती, सर्व प्लांट्स, तर क्रॉप्स हे सर्व हिरवेगार होतात. जे गार्डन मध्ये प्लांट्स असतील, त्या प्लांट्स मध्ये वेगवेगळे फ्लावर प्लांट्स असतील, त्यामध्ये रोज प्लांट. तर हे रोज प्लांट ब्लूम होणार. ब्लूम म्हणजे उगवणे, फुलणे. तर
ह्या असे वेगवेगळे फ्लावर जे असतात हे ब्लूम होतात ज्यावेळेस पाऊस पडल्यानंतर. आता आहे रेनी सीझन चालू झालेला आहे, आपलं रेनी सीझन चालू झालेला आहे. ज्यावेळेस रेन शॉवर होते त्यावेळेस सर्व वनस्पती, सर्व प्लांट, सर्व ट्रीज हे ग्रीन कलरचे होतात. आणि फ्लावर प्लांट जे असतात याच्यामध्ये फ्लावर वेगवेगळ्या प्रकारचे फ्लावर येत असतात. त्याच्यात रोजचा जो फ्लावर आहे हे देखील ब्लूम होते. तर त्यामुळे आपण व्हाय लॅमेंट इट फॉल, मग या पडणाऱ्या पावसाचं आपण वाईट का म्हणायचं, दुःख का म्हणायचं. लॅमेंट म्हणजे दुःख, समजा लॅमेंट म्हणजे दुःख, वाईट मानणे. तर म्हणून या पडणाऱ्या पावसाचं दुःख मानायचं नाही. फुलं उमलल्यावर ज्यावेळेस ब्लूम होतात फ्लावर्स त्यावेळेस आपल्याला किती छान वाटते. गार्डन मध्ये म्हणा, आपल्या सभोवताल ज्यावेळेस तुम्ही फ्लावर पाहता त्यावेळेस ते फ्लावर ब्लूम झाल्यावर तुम्हाला एकदम छान वाटते, म्हणजे एकदम छान दिसतात. तर या पडणाऱ्या पावसाचं, हे येणाऱ्या ढगाचं तुम्ही वाईट मानून घ्यायचं नाही. अंधारमय जीवन आहे असं समजून घ्यायचं नाही. हे ब्रॉन्टी कवी आपल्याला या ठिकाणी सांगत आहे. पुढे काय सांगितलेलं आहे, रॅपिडली मेअरली लाईफ सनी आवर्स फ्लीट बाय, ग्रेटफुली चेअरली एन्जॉय देम ॲज दे फ्लाय. तर रॅपिडली मेअरली लाईफ सनी आवर्स फ्लीट बाय. तर हे जे सोनेरी क्षण असतात, कोणते सनी आवर्स रॅपिडली म्हणजे जलद गतीने, मेअरली जे आपले सुखद क्षण असतात, सोनेरी क्षण असतात, हे निघून जात असतात. याचबरोबर दुःखाचे क्षण देखील, याचबरोबर आपले दुःखाचे क्षण जरी असतील ते देखील रॅपिडली निघून जातात. त्याचबरोबर जे सनी आवर्स असतात, जे सोनेरी क्षण असतात, ते देखील आपल्या आयुष्यातून चढ उतार येतच असतो. सुख, त्यानंतर दुःख, म्हणजे ह्या गोष्टी परमनंट नसतात, ह्या सगळ्या टेम्पररी असतात, ट्रान्झिएंट असतात. एखादं दुःख आपल्या आलं म्हणजे ते त्याच गोष्टीत मानून घ्यायचं नसते. दुःखाच्या नंतर सुख, सुखाच्या नंतर दुःख, हे जीवनमान जगत असतात, आपल्या आयुष्यात येतच असतात. त्यानंतर एन्जॉय देम ॲज दे फ्लाय. तर त्यामुळं म्हणजे प्रत्येक दिवस आपण एन्जॉय केला पाहिजे. त्यामुळं प्रत्येक दिवस जो आहे तो आपण एन्जॉय केला पाहिजे. सुखाचे क्षण जर आले तर छानपैकी एन्जॉय केलं पाहिजे. त्यानंतर दुःखाचे जरी क्षण आले तर ते दुःख मानून घ्यायचं नाही मोठ्या प्रमाणात. काही दिवस दुःख असते पण त्यानंतर सुखाचे दिवस पण, सनी आवर्स पण तुमच्या लाईफ मध्ये येत असतात. त्यामुळे प्रत्येक दिवस आपला हा एन्जॉय केला पाहिजे, म्हणजे हसतमुख आपलं आयुष्य जगलं पाहिजे. गेलेला क्षण, गेलेली वेळ, गेलेला दिवस आयुष्यात पुन्हा कधीही परत येत नाही. म्हणजे तुम्ही प्रेझेंट मध्ये जो दिवस जगत आहात ते जीवन एकदम हसतमुख चांगलं जगलं पाहिजे. म्हणजे वेळेचा सदुपयोग करून तुम्ही जगलं पाहिजे. त्यानंतर व्हॉट द टेक ॲट टाइम्स स्टेप इन अँड कॉल अवर बेस्ट अ वे, what the sorrow seems being or hope a heavy way. तर पुढे काय सांगतात कवी, एन्जॉय what the death at times